बातमी बीडमधली आहे। बीडमध्ये धनंजय नागरगोजेंना न्याय देण्यासाठी बसलेल्या शिक्षकांची प्रकृती आता बिघडल्याचं समजतंय। नागरगोजेंना न्याय मिळण्यासाठी बसलेल्या शिक्षकांची प्रकृती बिघडलेली आहे। त्यात रवींद्र घुले आणि बाबासाहेब तांबडे यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। नागरगोजेंना न्याय देण्यासाठी बसलेल्या शिक्षकांची प्रकृती आता खालावल्याचं समजतंय। रवींद्र घुले आणि बाबासाहेब तांबडे या दोघांना सध्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। बीडचे आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेऊया। हरिदास, नागरगोजेंना न्याय मिळवून देण्यासाठी जे उपोषण सुरू आहे त्यात उपोषणकर्त्या 2 शिक्षकांची प्रकृती बिघडल्याचं समजतंय। काय नेमकी अपडेट आहे या सगळ्या संदर्भातली? नक्कीच अजिंक्य, या ठिकाणी सांगता येईल की धनंजय नागरगोजे या शिक्षकानं गेली 18 वर्षे सेवा करूनही 1 रुपयाचा पगार त्याला मिळाला नाही। याच्यामध्ये विमोचनामध्ये हे करत असताना त्यांनी स्वतःच्या मुलीला एक पत्र लिहून, फेसबुकला एक पत्र लिहून सांगितलं की मी स्वतःचं जीवन संपवत आहे। या शिक्षकाला न्याय मिळण्यासाठी आज बीड जिल्ह्यातील अनेक शिक्षक या ठिकाणी उपोषणाला 4 दिवसापासून बसलेले आहेत आणि यातील 2 शिक्षकाची जी आहेत तब्येत बिघडलेली आहे। त्याच्यामध्ये रवींद्र घुले आणि बाबासाहेब तांबडे या 2 शिक्षकाचं या ठिकाणी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। आणि विशेष सांगायचं झालं तर धनंजय नागरगोजे यांचं जे आहे ते आज 14 दिवस या ठिकाणी पूर्ण होत आहेत। त्यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्याला 14 दिवस पूर्ण होत आहेत। आणि आता जर सरकारने या धनंजय नागरगोजेला न्याय दिला नाही, या सर्व शिक्षकांना न्याय दिला नाही, या सर्व गोष्टीमध्ये जर सरकारनं लवकर जर पाऊल उचलली नाही तर आम्ही सुद्धा धनंजय नागरगोजे होऊ अशा आशयानं हे सर्वजण जी शिक्षक आहेत धनंजय नागरगोजेला न्याय मिळण्यासाठी उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत। ठीक आहे हरिदास, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।